नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 8वी भूगोल प्रकरण आहे 8वे उद्योग याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करायची आहे। पहिला आहे, औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हवा। या समोर आपण टिक मार्क करायचा आहे। दुसरा आहे, खालीलपैकी कोणता उद्योग लघु उद्योग आहे, यामध्ये पर्याय क्रमांक 2 पुस्तक बांधणी उद्योग। या समोर टिक मार्क करायचा आहे। पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही, पर्याय क्रमांक 1 जुनी दिल्ली। या समोर आपण टिक मार्क करायचे आहे। आता यामधील शेवटचा चौथा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा। चौथा प्रश्न आहे, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे, आणि याचे उत्तर आहे उद्योगांचे सामाजिक दायित्व, पर्याय क्रमांक 2। आता पाहूया प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, असत्य विधान दुरुस्त करा। पहिला आहे, त्यामधील देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात, हे विधान अयोग्य आहे आणि आपल्याला दुरुस्त विधान लिहायचं आहे, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना फायदेशीर ठरतात। यामधील दुसरं विधान पाहूया, देशातील कारखानदारी देशाच्या विकासाचे निर्देशक आहे, हे विधान योग्य आहे। तिसरं विधान पाहूया, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे, हे विधानही योग्य आहे। आणि शेवटचं विधान पाहूया, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगासाठी अनिवार्य आहे, हे विधान अयोग्य आहे। आणि याचं दुरुस्त विधान लिहूया, 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमवणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावे असे अपेक्षित असते। हा होता प्रश्न दुसरा। आता प्रश्न तिसरा पाहूया, त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न 3 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा। त्यामधील पहिला उपप्रश्न पाहूया, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात, आणि याचं उत्तर लिहूया, उद्योगांना चालना व तेथील प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते। देशाच्या विकासात उद्योगांचे स्थान महत्त्वाचे असल्याने सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी प्रयत्न केले जातात। यासाठी विशेष क्षेत्रांची निर्मिती करून या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात। यामधील दुसरा प्रश्न आहे, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो ते तुमच्या शब्दात लिहा, आणि याचं उत्तर लिहूया, औद्योगिक विकासामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, राहणीमान उंचावते, देशातील दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते, देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते, त्यामुळे परकीय चलनही वाढते। अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो। यामधील तिसरा प्रश्न पाहूया, उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा, आणि याचं उत्तर लिहूया, उद्योजक व्यक्ती किंवा उद्योग समूहांनी समाज हितासाठी तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून ओळखले जाते। समाजाप्रती जबाबदारी म्हणून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करणे आवश्यक असते। अधिक नफा कमवणाऱ्या उद्योग समूहांनी आपल्या नफ्यातील 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी याबाबत शासन आग्रही असते। यामधील शेवटचा प्रश्न आहे, लघु उद्योगांची 3 वैशिष्ट्य सांगा, आणि याचं उत्तर लिहूया, रोजगार मिळतो, राहणीमान उंचावते, आणि मोठ्या उद्योगांना कच्चा माल सहज उपलब्ध होतो, ही लघु उद्योगांची वैशिष्ट्य आहेत। आता आपण प्रश्न 4 पाहणार आहोत। पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर लिहून दिलेली आहे, ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या। सर्वच वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही कंटाळा येईल, त्यामुळे व्हिडिओ पॉज करून सर्व उत्तरे व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.